जे आपलं समाधान करतं ना त्याचंच नाव ज्ञान आहे. आपल्या आतमध्ये उठणाऱ्या प्रश्नाला जे आपल्याला अपेक्षित उत्तर देतं आणि ज्याने आपलं समाधान टिकून राहतं तेच आपलं ज्ञान आहे. जगामध्ये काय योग्य काय अयोग्य ह्याच्यापेक्षा जे मला समाधान करून टाकतं तेच खऱ्या अर्थाने माझ्यासाठी ज्ञान असतं. माणसाची मूळ मागणी तीच आहे की मी बेचैन आहे, माझ्यामध्ये प्रश्न आहेत, माझ्यामध्ये अज्ञान आहे, त्याच्यातून मी चाच पडतोय. तेव्हा माझं पूर्ण समाधान जी गोष्ट करते तीच माझ्यासाठी ज्ञान असते. आणि म्हणून नशीब असो, नियती असो किंवा अनेक प्रकारच्या दृष्टीने जे काही समजावण्यात आले ते खरं आहे की नाही याच्यामध्ये पडण्याचं काही कारणच नाही. पुढचा जन्म असतो का, मागे अनंत जन्म झालेत का, या सगळ्या गोष्टीमध्ये शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही. कारण माझा विलास कशाने होणार आहे, नेमकं मला समाधान कशाने मिळणार आहे, मी निशंक, मी निर्भय, मी स्थिर कशानं होणार आहे, मी पूर्ण समाधान पावणार आहे, असं जे काही आहे, असं ज्याच्यामुळे घडणार आहे ते माझ्यासाठी ज्ञान आहे. आणि म्हणून ज्या गोष्टीमुळे माणसाची सहजता टिकते, माणसाला हलकं झाल्यासारखं वाटतं आणि माणूस शांतता अनुभवतो, असं जे काही आपल्या जीवनामध्ये येईल ते सर्व काही ज्ञान आहे. कारण ते मला स्थिर करतंय, शांत करतंय, समाधान स्थितीमध्ये नेतंय. आता प्रश्न कमी उठतात किंवा अगदीच कमी झालेले आहेत असं ज्यावेळेस मला कळू लागेल त्यावेळेस माझ्या प्रश्नाची उत्तर मला भेटत आहेत असं त्याचा अर्थ आहे. माझे प्रश्न संपविण्यासाठीच ज्ञान असतं आणि जे घेतल्याने ते प्रश्न संपतात त्याला ज्ञान म्हणायचं. म्हणजे येन केन प्रकारे मला हेच सांगायचं आहे की जिथं आपला विलाज होतो आणि आपण सहजतेमध्ये राहू लागतो असं जे काही आहे ते आपल्यासाठी ज्ञान असतं. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टीने तर सगळ्यात शेवटी फक्त शांतता शिल्लक राहते. कारण माझं जे मूळ स्वरूप आहे, जिथून मी या स्थूल जगामध्ये प्रकट झालो, जे माझं मूळ स्वरूप आहे ते केवळ शांत आणि प्रकाशरूप आहे, अत्यंत स्थिर आहे आणि ते कधी न बदलणार आहे. आणि अशा प्रकारच्या माझ्या स्वरूपापर्यंत जे मला नेऊन पोहोचवतं त्याचं नाव ज्ञान आहे. जग आणि जगाचा विशाल कारभार, या सगळ्या गोष्टीची, त्याच्या कर्मधर्म संयोगाची चिकित्सा करणं आणि ते समजून घेणं ही आपल्या बुद्धीच्या बाहेरची गोष्ट आहे. एवढं संशोधन करणारे वैज्ञानिक असोत किंवा इतर जगामध्ये जे जे काही महापुरुष होऊन गेले त्यांनी सांगितले की मानवी बुद्धीला आकलन होईल याच्या पलीकडे हे अफाट विश्व आहे. तेव्हा माझं समाधान कशात आहे, माझी शांतता कशात आहे, मला स्थिरता कशाने प्राप्त होते, हेच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ते जे मिळवून देतं त्याचंच नाव ज्ञान आहे. धन्यवाद.